नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी राखी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे वटपौर्णिमा. सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. इथे मी पुरणपोळी करणार आहे. तर डाळ स्वच्छ धुवून वगैरे शिजवून घेतली. इथं पुरण पण झालेलं आहे माझं आणि कांदा मसाल्यासाठी मी भाजून घेत आहे आणि मसाला वगैरे वाटून कणिक मळून आमटीला ठेवली फोडणी दिली. आणि इथं भाज्याची आता तयारी आमटी करते मी. पुरण वाटून झालेलं आहे. भजी कुरडई तळून भज्याची घेणार तयारी आहे आता. करून घेतलेली आहे. कणिक मळून घेतलेली आहे. आता मी आणि पूजा करून सर्वात अगोदर घेते. मी पूजा पूजा करून करून घेणार आहे झाल्यानंतर वडाची. राहिलेला स्वयंपाक नंतर ना करून मग घेणार आहे. पुरणपोळी स्वयंपाक. आणि भजी राहिल्यात ते करून घेते नंतर ना. कर. आमच्या इथून जवळच आहे शिवमंदिर. तिथं आहे वडाचं झाड. त्यामुळं जवळच जातो आम्ही, लांब काही जात नाही. इथं मी पूजा करून घेतली होती वडाची आणि महादेवाच्या मंदिरात पण गेलते. आणि इथं आपण धूप, अगरबत्ती, हळदी कुंकू, सूत सगळं म्हणजे केलतं देवाचं आपलं आणि 7 फेरे पण घेतले. आता इथं जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळं म्हणजे जास्त वेळ नाही लागला, पटकन झालं. आणि आता गर्दी असल्यावरती आपल्याला एवढं व्यवस्थित करता येत नाही पूजा. गडबड गडबड होती सगळी. आणि इथं 7 फेरे झाले. मग मी घरी बघ आता आले मी आल्यानंतर ना वडाची बाकीचा पूजा स्वयंपाक करणार करून आहे. परत देवीची वटी भरून साडी कशी दिसते मला नक्की सांगा. आता हे करून घेते राहिलेला स्वयंपाक. कुरडई पापड तळून घेते आणि भजी करून घेते आणि पोळ्या. चला तर मग. इथं देवाला नैवेद्य पण मी दाखवून घेतलेला आहे पुरणपोळीचा. चला तुम्ही तर पण मग दर्शन व्हिडिओ घ्या जर आवडला असेल तर महाराजांचं. लाईक श्री करा, स्वामी शेअर करा, समर्थ. सबस्क्राईब करा चॅनलला. जर काय तुम्हाला जर व्हिडिओमध्ये जर मला सल्ला द्यायचा असेल तर नक्कीच द्या. आणि व्हिडिओ